गणित दिलेलं बघा. मंगळाने पहिल्या दिवशी 10 मिनिटं व्यायाम केला. ते प्रत्येक दिवशी व्यायामाचा कालावधी आदल्या दिवसापेक्षा 5 मिनिटं वाढवते. तर व्यायामाचा कालावधी 1 तास 15 मिनिटे होण्यास किती दिवस लागतील असं म्हटलेलं आहे. मी म्हणतो की तिला एन दिवस लागले असतील. किती दिवस लागले असतील? एन दिवस लागले असतील. त्यापैकी तिने पहिल्या दिवशी जर 10 मिनिटाचा व्यायाम केलेला आहे, मग तिच्याकडे दिवस किती उरणार आहे? n-1. ठीक आहे. एन पैकी जर तिने पहिला दिवस 10 मिनिटं व्यायाम केला, तर तिच्याकडे उरणार किती दिवस आहे? n-1. मग n-1 दिवसामध्ये तिने प्रत्येक दिवशी किती व्यायाम वाढवला? गुणिला 5, की 5 मिनिटे तिने व्यायाम वाढवलेला आहे म्हणून गुणिला 5. आणि बघा पहिला दिवस प्लस उरलेले दिवस गुणिला फरक जर आपण काढला तर तिथे येतं एन दिवसामध्ये तिने किती व्यायाम केला शेवटच्या दिवशी. कुठपर्यंत पोहोचली ती? तर 1 तास 15 मिनिट. बघा हा फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. श्रेणीमध्ये गेला तर तिथे येतं पहिलं n-1 गुणिला डी बरोबर येतं शेवटचा दिवस. काय शेवटी किती झालं ते. ठीक आहे. ह्या फॉर्म्युला आहे. ही असती पहिली संज्ञा. हा असतो फरक. ठीक आहे. कितीचा फरक आहे. मग तुम्हाला जे पाहिजे ते शेवटचं येतं. मग सेम आपण तसं फॉर्म्युल्यामध्ये ठेवलेलं आहे. मग इथे 10 अधिक 5n वजा 5 बरोबर किती येणार आहे? 1 तास 15 मिनिट. मग 1 तास 15 मिनिट आणि हे कसं आहे? हे सगळं मिनिटात आहे. तर ह्याला पूर्ण मिनिटामध्ये कन्व्हर्ट करूया. 1 तास म्हणजे 60 मिनिट प्लस 15 म्हणजे एकूण किती होणार आहे? 75. मग इथे बघा 10 मधून 5 गेले, 5 राहिले. हा 5 तिकडे जर पाठवला तर तिकडे किती येणार आहे? 70 येणार आहे. कारण की हा -5 आणि +10 प्लस अधिक 5 होतील. तिकडे जर पाठवले तर -5 होतील. ठीक आहे. तिकडे -5 झालेले 70 झाले. मग n बरोबर किती येणार आहे? 70. हा भागाकारात जाईल 5. किती येणार आहे? 14 पंच 70. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त प्रश्न पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹179 प्रति महिन्यापासून इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. जर तुम्हाला इयरली घ्यायची असेल तर 699 वार्षिक त्याची फीस असेल. धन्यवाद.